राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इयत्ता उत्तीर्ण शिक्षणाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला। 31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त आदेश मिळणार। विदर्भ, मराठवाडा, पुणे, उत्तर महाराष्ट्रात धुवाधार। यवतमाळ जिल्ह्यात मायलेकीचा पुरात मृत्यू। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकने विसर्ग। मराठवाड्यातील 233 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। पीएम किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली। प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला मंजुरी। 5070 कोटीच्या योजनेतून तरंगत्या सौर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। सावकाराच्या घशातून 25 हेक्टर जमीन परत। कर्जदार 20 शेतकऱ्यांना दिलासा। 29 कारवाया, 20 गुन्हे दाखल। दिवसभर दमदार 3 धरण क्षेत्रात अतिवृष्टी। पंचगंगेचे पाणी पातळी 30.7 फुटावर। पाटण तालुक्यात पावसाचे रौद्ररूप। रस्ते, पूल आणि शेती संकटात। कोयना नदीने धोक्याची पातळी गाठली। मुळगाव पूल पाण्याखाली। अनेक भागांचा संपर्क तुटला। निसर्गाचा धोका तरीही पीक विम्याकडे पाठ। 80,000 शेतकरी घटले। 60 रुपयाचा हप्ता असूनही योजनेचा बोरवारा। नाफेडचा कांदा साठवणुकीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड। लासलगावच्या गोदामात 1500 मेट्रिक टन कांदा। सेल्सनद्वारे गॅसची माहिती। मासेमारीसाठी मुरुडच्या कोळी बांधवाची सुरू झाली लगबग। अजूनही हवामान खराबच असल्याने मासेमारीला उशीर, तरीही कोळीवाडे गजबजू लागले। शिरोळ खरीप पेरण्या 60% अडकल्या। 3090 पैकी 18,036.4 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण। जुलै अखेर धरणे भरल्याने शेतकऱ्यांना पुराची भीती। महात्मा फुले मंडळाची 18 कोटी थकबाकी। शासनाकडून निधीला टाळाटाळ। 68 प्रकरणांना मंजुरी। 460 अर्ज नव्याने प्राप्त। सिल्लोड, सोयगाव, फुलंब्रीत अतिवृष्टी। जिल्ह्यात 60.3 मिमी पावसाची नोंद। 3 गावांचा तात्पुरता संपर्क तुटला। पिकांना जीवनदान। महावेदला जागेचा अडसरा। हवामान केंद्र उभारणी रखडली। गाव पातळीवर अचूक हवामान माहितीचा प्रकल्प अडचणीत। शेतकऱ्यांना कृषी सल्ला व नुकसान भरपाईसाठी महत्त्वाचा डाटा मिळवण्यासाठी प्रश्नचिन्ह। पीक विम्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। 2 दिवसात 12 लाख अर्ज। एकूण 53.74 लाख अर्ज। नांदेड राज्यात अव्वल। घरापासून शाळा दूर असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार 6,000। पैशांअभावी शिक्षण नाही सुटणार। समग्र शिक्षण अंतर्गत मोफत वाहतूक सुविधा। संततधार पावसाने पिके तरली। 6 तालुक्यात अवर्षण सदृश स्थिती। जून जुलै 227 मिमी पाऊस। राहुरीत सर्वात कमी 43% पाऊस। अकोले तालुक्यात सर्वाधिक। कृषींच्या नुकसान भरपाईमध्ये बोगस पंचनाम्याचा फटका। शेतकरी संतप्त। 3 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा दिला इशारा। पावसाची अजूनही 25% तूट कायम। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै अखेर 13 धरणे ओव्हरफ्लो। 78% भात लागवड पूर्ण। सरासरीच्या तुलनेत 498.2 मिलीमीटर पाऊस अद्यापत कमी। मातृवंदनाच्या लाभासाठी केवळ 40%ची नोंदणी। जिल्ह्यातील 1709 मातांची नोंद। उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत। 69% शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी प्रतीक्षात। यादीत नाव आले मात्र फार्मर आयडी नसल्याने लाभ मिळण्याला विलंब। गडबिद्रीतील 10 एकरातील शेतीचे नुकसान। शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। तलाव भरावाच्या फुटीची अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी केली पाहणी। पंचनाम्याचे आदेश। शिरोळमधील पूरग्रस्त निवार केंद्राला मंजुरी प्रतीक्षा। 6 गावात प्रस्तावन। प्रशासकीय पातळीवर गती नाही। जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनापुढे पुढाकार घेण्याची मागणी। कोयनेतून विसर्ग वाढवला। दरवाजे 3 फुटांवर। नद्यांना पूर। कन्हेर अन उरमोडी धरण 90% भरले। राधानगरीचे 2 दरवाजे उघडले। नदीकाठवर सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली। राजाराम बंधाराची पाणी पातळी 30.9 फूट। जिल्ह्यातील 98 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद।
65 ते 250 मिमीपर्यंत बरसला पाऊस. यवतमाळमध्ये 10 सर्कल. 1396 हेक्टर पिकाचे नुकसान. 82 घरांची पडझड. नेर तालुक्यात 24 तासात झाला 222 मिमी पाऊस. रात्रभर तांडव करून पाऊस झाला पसार. 24 तासात विक्रमी 135 मिमी पाऊस. शुक्रवारी होतो रेड अलर्ट. मात्र दिवसभर पडते कडकडीत ऊन. रात्रीच्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत. नदी नाल्यांना पूर आल्याने 6 गावांचा तुटला होता संपर्क. पशुधनाची हानी. शेतातील उभे पीक गेले गरडून. शेतातील पीक धनधान्य देणार शेतकऱ्यांना रोख इनाम मिळणार. खरीप हंगामी पीक स्पर्धा योजनेशील शेतकऱ्यांना होणार शासनाद्वारे सन्मान. आधुनिक शेतीतंत्राचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर. पावसाचा हाहाकार. 6 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोळसला. 43 मंडळांना बसला जबर फटका. जलजीवन विस्कळीत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.